अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुलीला वारंवार फोन का करतोस याचा जाब विचारल्याचा रागातून एका रिक्षा चालकाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला असल्याची घटना शिरोली पोलाची येथील सांगली फाटा परिसरामध्ये घडली आहे। या मारहाणीत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून तिघांवर शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हालोंडी तालुका हातकणंगले अविनाश भाऊसो पाटील व 41 राहणार सिद्धार्थ चौक हालोंडी तालुका हातकणंगले हे रिक्षा चालक असून त्यांनी दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सांगली फाटा येथील लक्ष्मी टाइल्स येथे हालोंडी गावातील आरोपी प्रणव अण्णासो पाटील व अण्णा महावीर वागणे दिसले। त्यावेळेस प्रणवला विचारले की तू माझ्या मुलीला फोन का करतोस, हे वागणे बरोबर नाही, मी तुझ्या वडिलांना सांगेन असे बजावले। याचा राग मनात धरून संशयितांनी फिर्यादी रिक्षा चालक अविनाश पाटील याला शिवीगाळ करत तुला बघतोच अशी धमकी दिली। त्यानंतर संशयित प्रणवने त्याचा भाऊ सम्यक अण्णासो पाटील याला बोलावून घेतले। प्रणव, अण्णा वागणे, सम्यक पाटील या तिघांनी मिळून फिर्यादीला गाठले व एकाने पाठीमागून धरून ठेवले तर इतरांनी लोखंडी पाईप काढून फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर आणि डाव्या डोळ्याच्या भुवईवर जोरदार प्रहार केला। या हल्ल्यामध्ये अविनाश पाटील गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले। या प्रकरणी शिरोली MIDC पोलिसांनी प्रणव अण्णासो पाटील, अण्णा महावीर वागणे, सम्यक अण्णासो पाटील यांच्यावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।